गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्ससोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे 11th कॉमर्ससाठी आपली एक महत्त्वाची लेक्चर सिरीज चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत जर्नल आणि या टॉपिकचे बरेच प्रॉब्लेम आपले झालेले आहे आणि या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा एक नवीन प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. बऱ्याच ॲडजस्टमेंट आजच्या प्रॉब्लेममध्ये आलेले आहे, बरेच ट्रान्झॅक्शन दिलेले आहे, म्हणून महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत विद्यार्थी मित्रांनो बघा आणि चांगल्या प्रकारे समजून घ्या की आपण जर्नल एंट्री कशा पद्धतीने करत आहोत. तर जर्नल एंट्री करण्याच्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करत चला आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. कारण आता कॉमर्ससाठी एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म म्हणजे फक्त आपला चॅनल DNA कॉमर्स जो तुमच्यासाठी काम करत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर जर्नल एंट्री आपण बघूया. जर्नलाइज दी फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन दी बुक्स ऑफ मिस्टर विजय मार्च 2025. तर सगळ्यात अगोदर डेट कॉलममध्ये डेट लिहा मार्च 2025 आणि 1 तारीख. मग 1 तारखेचा ट्रान्झॅक्शन हा कॉमन आहे, तो प्रत्येक प्रॉब्लेममध्ये असेल. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, बिझनेस सुरू करण्यासाठी कॅश आणली तर कॅश आपल्याकडे आली म्हणजे कॅश अकाउंट आपण डेबिटला घेतो आणि बिझनेस सुरू करण्यासाठी जी कॅश वापरली जाते ती ओनरमार्फत आणली जाते म्हणजे कॅपिटल अकाउंट क्रेडिटला घेतो आपण. परंतु यासोबत जर एक वेगवेगळ्या असेट दिल्या तर मी लास्ट प्रॉब्लेममध्ये शिकवलेलं आहे कॅशसोबत जर बिझनेस सुरू करण्यासाठी असेटचा वापर झालेला असेल तर त्या सगळ्या असेट आपण कॅशसोबत डेबिटलाच रेकॉर्ड करतो आणि लायबिलिटीचा वापर झाला तर लायबिलिटी आपण कॅपिटलसोबत क्रेडिटला रेकॉर्ड करतो. स्टॉक असेट आहे तर ती कॅश सोबतच रेकॉर्ड करायची डेबिटला. मग एंट्री होणार कॅश अकाउंट डेबिट. या एंट्रीमध्ये कॅश आपल्याकडे येणार म्हणून डेबिटला. याच्यासोबत अजून एक असेट दिली, ती असेट डेबिटलाच रेकॉर्ड करा. कोणती? स्टॉक अकाउंट डेबिट. आणि कॅपिटल आपण या एंट्रीमध्ये क्रेडिटला घेतो तर टू कॅपिटल अकाउंट. अमाऊंट लिहा. कॅश बघा प्रॉब्लेममध्ये कॅश समोर लिहा 1 लाख डेबिटला. स्टॉक आहे 50,000 मग स्टॉक लिहा 50,000 आणि या दोघांची टोटल क्रेडिटला मग 1,50,000 कारण डेबिट आणि क्रेडिट इक्वल आली पाहिजे. 1,50,000. नॅरेशन बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश अँड स्टॉक. कॅश आणि स्टॉकसोबत बिझनेस सुरू झालेला आहे. त्याच्यानंतर दुसरी एंट्री विद्यार्थी मित्रांनो रिसिव्ड. रिसिव्ड म्हणजे मिळणे. काय मिळालं? इंटरेस्ट. तुम्हाला माहिती आहे आपण कॅशची ट्रिक वापरतो. कॅश मिळाली तर कॅश अकाउंट डेबिटला, दुसरा अकाउंट क्रेडिटला. कॅश गेली तर कॅश अकाउंट क्रेडिटला, दुसरा अकाउंट डेबिटला. तर रिसिव्ड म्हणजे मिळाली, मग कॅश आपल्याला मिळाली म्हणजे कॅश अकाउंट डेबिटला आणि कशामुळे मिळाली? इंटरेस्ट. मग इंटरेस्ट क्रेडिटला. मग एंट्री होणार 4 तारीख कॅश अकाउंट. कॅश आपल्याला मिळाली, कॅश अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. टू इंटरेस्ट अकाउंट. मग किती आहे बघा तिथं अमाऊंट दिलेली 5,000. डेबिटला लिहा 5,000, क्रेडिटला लिहा 5,000. नॅरेशन बिंग काय मिळालं आपल्याला? इंटरेस्ट. मग इंटरेस्ट रिसिव्ड. इंटरेस्ट म्हणजे व्याज मिळालं होतं आपल्याला म्हणून कॅश अकाउंट डेबिटला. पुढची ट्रान्झॅक्शन परचेस गुड्स 6 तारखेचं ऑफ ₹80,000 ॲट 12% GST. 12% GSTचा ट्रान्झॅक्शन आला. GST नसला तर काय एंट्री करणार? तर परचेस म्हणजे कॅश येणार का जाणार? खरेदी केलं आहे कॅश जाणार मग कॅश अकाउंट क्रेडिटला आणि परचेस अकाउंट डेबिटला. परचेस अकाउंटच वापरा कारण गुड्स सांगितले. असेट दिलं तर असेट अकाउंट वापरतो आपण. आता GST पण सांगितलं मग ओरिजिनल एंट्री होणार परचेस अकाउंट डेबिटला, कॅश अकाउंट क्रेडिटला. पण GST पण सांगितली तर मी GST सांगितलं तुम्हाला. GST टोटल 12% तर त्याचे निम्मे CGSTला आणि निम्मे SGSTला रेकॉर्ड करतो आपण. मग CGST आणि SGST कुठे रेकॉर्ड करतात? तर परचेसच्या ट्रान्झॅक्शनमध्ये डेबिटला प्रोडक्टसोबत आणि सेल्सच्या ट्रान्झॅक्शनमध्ये क्रेडिटला प्रोडक्टसोबत. तर आपण परचेसचा ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे GST कुठे येणार? डेबिटला. तर आपली कॅश जाणार आहे म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिटला, परचेस अकाउंट डेबिटला. मग 6 तारीख परचेस अकाउंट शब्द वापरा कारण गुड्स खरेदी केले. असेट जर खरेदी केली असती तर आपण परचेसऐवजी असेट अकाउंट लिहिलं असतं. परचेस अकाउंट डेबिट. मग परचेस अकाउंट डेबिट सोबत आता GST पण आहे तर आता आपण GST डेबिटलाच घेणार. मग डेबिटला 2 GST आणि डेबिटला GST घेताना आपण शब्द वापरतो इनपुट GST. मग इनपुट CGST अकाउंट. इनपुट CGST अकाउंट डेबिट
परत इनपुट SGST अकाउंट डेबिट टू आपल्याकडून कॅश जाणार म्हणून कॅश अकाउंट क्रेडिटला टू कॅश अकाउंट या पद्धतीने एंट्री होणार. आता अमाऊंट लिहा. अमाऊंट आपण कॅशला नंतर लिहितो सगळ्यांची टोटल करून, म्हणजे कॅशची अमाऊंट नंतर लिहिता GSTमध्ये. मग यांची अमाऊंट लिहा. परचेस कितीला केलं 80,000. मग डेबिटमध्ये लिहा परचेस समोर 80,000. आता 80,000वर 12% GST आहे. 12च्या निम्मे CGSTला आणि निम्मे SGSTला म्हणजे 6%. मग 80,000चे 6%, 80,000मधून 2 झिरो कट करा. 2 झिरो कट केले तर किती शिल्लक राहतात 800. मग 800 गुणिले 6 CGSTला आणि 6 SGSTला. मग 8 सका 48 म्हणजे येणार 4,800 CGSTला आणि 4,800 SGSTला या पद्धतीने. आणि या सगळ्यांची टोटल कॅशला क्रेडिटला, कारण डेबिट आणि क्रेडिट इक्वल असतात. 4,800 आणि 4,800 9,600 आणि हे 80 म्हणजे 89,600 या पद्धतीने. नॅरेशन लिहा. बिंग परचेज गुड्स विथ किती टक्के GST 12% GST या पद्धतीने नॅरेशन लिहा. हे इरेज करून घेऊ. GSTचा ट्रान्झॅक्शन झाला परचेसचा. आता सेल सांगितलं सोल्ड गुड्स. परचेसमुळे कॅश जाते, सेल्समुळे येते म्हणजे कॅश आता डेबिटला. सेल्स गुड्स ₹1,00,000 परत GST सांगितलं. तर मी आत्ताच थोड्या वेळपूर्वी सांगितलं परचेसच्या ट्रान्झॅक्शनमध्ये GST डेबिटला आणि सेल्सच्या ट्रान्झॅक्शनमध्ये क्रेडिटला. सेल केल्यामुळे कॅश येणार म्हणजे कॅश अकाउंट आता डेबिटला. परचेसमुळे कॅश जाते म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिटला, आता डेबिटला येणार. मग 9 तारीख, मग 9 तारखेचं ट्रान्झॅक्शन कॅश येणार म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. गुड्स शब्द वापरला तर सेल्स अकाउंट आणि असेट असेल तर असेट अकाउंट. मग काय आहे गुड्स आहे तर सेल्स अकाउंट लिहा टू सेल्स अकाउंट. आणि याच्यासोबत GST लिहिणार 2 आपण. कोणत्या CGST SGST. जेव्हा तुम्ही क्रेडिटला लिहितात तेव्हा आउटपुट शब्द वापरायचा. आउटपुट CGST अकाउंट टू आउटपुट SGST अकाउंट. आता कॅशची अमाऊंट आपण नंतर लिहितो. मग यांची अमाऊंट लिहा. सेल्स कितीला आहे बघा. सेल्स समोर लिहा 1,00,000. क्रेडिटला आहे ते, मग क्रेडिटला लिहा 1,00,000. आणि टोटल GST किती आहे 28%. मग त्याची निम्मे CGSTला आणि निम्मे SGSTला म्हणजे 14. मग 1,00,000चे 14%, 2 झिरो कट करा. 2 झिरो कट केले तर किती राहतात 1,000. मग 1,000 गुणिले 14 म्हणजे किती येतात 14,000. मग 14,000 CGSTला, 14,000 SGSTला. आणि यांची टोटल कॅश समोर 14 आणि 14 28 आणि हे 1,00,000 म्हणजे 1,28,000 म्हणजे डेबिट आणि क्रेडिट तुमची इक्वल होते. नॅरेशन बिंग सोल्ड गुड्स विकले होते विथ किती टक्के GST 28% GST या पद्धतीने GSTचे ट्रान्झॅक्शन करा. हे आपण इरेज करून घेऊ. हे मी तुम्हाला पर्सेंटेज दाखवले होते कसे आले. परचेसच्या ट्रान्झॅक्शनमध्ये GST डेबिटला आणि सेल्सच्या ट्रान्झॅक्शनमध्ये GST क्रेडिटला. त्याच्यानंतर पुढची ट्रान्झॅक्शन 12 तारीख सॅलरी पेड म्हणजे देणे. सॅलरी दिली म्हणजे वेतन पगार वगैरे आपण दिला. मग कॅश आपली गेली म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिटला. कशामुळे गेली सॅलरी, मग सॅलरी अकाउंट डेबिटला. मग एंट्री करा 12 तारीख सॅलरी अकाउंट डेबिट. आपली कॅश जाणार म्हणून टू कॅश अकाउंट. किती सॅलरी दिली 10,000. मग डेबिटला लिहा 10,000, क्रेडिटला लिहा 10,000. आणि नॅरेशन लिहा बिंग सॅलरी पेड या पद्धतीने आपण एंट्र्या करतोय. आता आपण जागा ॲडजस्ट करून घेऊया विद्यार्थी मित्रांनो. या एंट्र्या थोड्या वरती घेऊया. तर 12 तारखेपर्यंत विद्यार्थी मित्रांनो आपण आलो आहे. पुढचं 15 तारीख आणि इकडं 14 प्रिंटिंग मिस्टेक आहे. समजा ही 14 पकडू आपण, याला 15 पकडू. मग 14 तारखेचं ट्रान्झॅक्शन घेऊ. 14 तारखेला तिथं प्रिंटिंग मिस्टेक झालेली. डिपॉझिटेड कॅश इंटू बँक. कॅश डिपॉझिट केली म्हणजे भरली. आपण असे ट्रान्झॅक्शन भरपूर वेळेस सोडवले. आता कॅश भरली बँकेत म्हणजे कॅश आपल्याकडून गेली. मग कॅश अकाउंट क्रेडिटला आणि बँक अकाउंट डेबिटला. मग एंट्री होणार बँक अकाउंट डेबिट टू
बँक अकाउंट डेबिट टू आपल्याकडून कॅश गेली म्हणजे टू कॅश अकाउंट. आणि किती कॅश वगैरे गेली बघा 30,000. मग डेबिटला लिहा 30,000 आणि क्रेडिटला पण तेवढेच 30,000. डेबिट क्रेडिट सेम टोटल आली पाहिजे. नॅरेशन बिंग कॅश डिपॉझिटेड इंटू बँक असं आपण नॅरेशन लिहिणार. कॅश डिपॉझिटेड इंटू बँक. ट्रान्झॅक्शनवरून नॅरेशन बनवायचं. कॅश डिपॉझिटेड इंटू बँक. आता याला 14 तारखेऐवजी 15 तारीख म्हणा. ती प्रिंटिंग मिस्टेक झाली होती. 14 आणि 15. मग 15 तारखेला काय परचेस गुड्स फ्रॉम परचेसचं ट्रान्झॅक्शन परत आलं. परचेस गुड्स फ्रॉम सचिन ₹20,000 ऑन क्रेडिट 10% डिस्काउंट. आणि कोणता डिस्काउंट आहे? ट्रेड डिस्काउंट. मी तुम्हाला शिकवलं होतं थेरी लेक्चर बघा 2 नंबरचा लेक्चर. याच्यामध्ये मी सगळे डिस्काउंटचे ट्रान्झॅक्शन सांगितलेले आहे. ट्रेड डिस्काउंट आला तर ट्रेड डिस्काउंटची सेपरेट एंट्री करत नाही. ट्रेड डिस्काउंट फक्त ओरिजिनल अमाऊंटमधून वजा करतात. कॅश डिस्काउंट आला तरच तो एंट्रीमध्ये दाखवतात. मग आपण ट्रेड डिस्काउंट आला फक्त तो वजा करायचा आहे, त्याची सेपरेट एंट्री दाखवायची नाही. मग परचेस केल्यामुळे कॅश येते का जाते? कॅश जाते. मग कॅश अकाउंट क्रेडिटला आणि परचेस अकाउंट डेबिटला. मग परचेस उधारीवर आहे मग कॅशऐवजी व्यक्तीचं नाव. मग परचेस अकाउंट डेबिटला आणि कॅश जी क्रेडिटला होती त्याच्याऐवजी कोणाचं नाव? सचिन. मग परचेस अकाउंट डेबिट टू सचिन अकाउंट. म्हणजे परचेस अकाउंट डेबिट टू कॅशऐवजी कुणाचं नाव? सचिन अकाउंट. कारण आपल्या उधारीचा व्यवहार आहे. आणि अमाऊंट आता फक्त लगेच तेवढी लिहू नका. 20,000 अमाऊंट लिहू नका कारण ट्रेड डिस्काउंट सांगितलं. मग ट्रेड डिस्काउंट मी काय सांगितलं तुम्हाला? ट्रेड डिस्काउंट फक्त ओरिजिनल जी अमाऊंट आहे 20,000 त्याच्यातून वजा करून रेकॉर्ड करतात. सेपरेट एंट्रीमध्ये दाखवला जात नाही. कॅश डिस्काउंट सांगितलं असतं तर तो आपण डेबिटला किंवा क्रेडिटला कॅश डिस्काउंट दाखवला असता. डेबिटला म्हणजे डिस्काउंट अलाउड आणि मिळालं असतं तर क्रेडिटला डिस्काउंट रिसिव्ड. परंतु हा ट्रेड डिस्काउंट आहे. ट्रेड डिस्काउंट सेपरेट दाखवू नका. फक्त ओरिजिनल अमाऊंटमधून वजा करा. मग 20,000वर 10% डिस्काउंट सवलत आहे. 20,000वर 10%. मग डिस्काउंट आपण काय करायला पाहिजे? लेस करायला पाहिजे. किती टक्के डिस्काउंट? 10%. मग 20,000चे 10% किती? तर खूप सोपं. 1 0 कट करा. मग 1 0 कट केला म्हणजे किती राहतात? 2,000. मग 20,000मधून 2,000 गेले. 2,000 डिस्काउंट गेला तर किती शिल्लक राहिले? 18,000. एवढ्याच अमाऊंटची तुम्हाला एंट्री करायची आहे. मग ट्रेड डिस्काउंट 2,000 वजा करून लिहा 18,000 18,000. मग डेबिटला लिहा 18,000, क्रेडिटला लिहा 18,000. आणि डिस्काउंट जर नसता तर आपण 20,000 लिहिले असते. ज्या ज्या वेळेस ट्रेड डिस्काउंट येणार ओरिजिनल अमाऊंटमधून तेवढा डिस्काउंट वजा करून मग अमाऊंट रेकॉर्ड करायची. मग 18,000 18,000. नॅरेशन बिंग परचेस गुड्स ऑन क्रेडिट. शॉर्टमध्ये नॅरेशन लिहिलं आपण परचेस गुड्स ऑन क्रेडिट. तुम्ही असं पण लिहू शकतात परचेस गुड्स फ्रॉम सचिन ऑन क्रेडिट. 15 तारीख झाली परचेसचा. आता 18 तारीख. मग 18 तारखेचं ट्रान्झॅक्शन लिहा. तर 18 तारखेचं ट्रान्झॅक्शन लिहूया आपण. इथं ट्रेड डिस्काउंट्स आता तुम्हाला समजलं असेल. ट्रेड डिस्काउंट फक्त वजा करतात. एंट्रीमध्ये सेपरेट दाखवलं जात नाही. 18 तारखेला परत सेलचा ट्रान्झॅक्शन आला. सानियाला 40,000चा माल विकला क्रेडिटवर. मग सांगा सेल्समुळे कॅश येणार का जाणार? कॅश येणार. म्हणजे कॅश अकाउंट डेबिटला, सेल्स अकाउंट क्रेडिटला. फक्त उधारीचा व्यवहार आहे तर कॅशऐवजी सानिया अकाउंट. मग कॅशऐवजी सानिया अकाउंट डेबिटला, सेल्स अकाउंट क्रेडिटला. म्हणजे कॅशऐवजी कोणतं अकाउंट? व्यक्तीचं नाव सानिया अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. कारण गुड्सचा संबंध आहे, असेट नाही आहे. टू सेल्स अकाउंट. आता इथं डिस्काउंट वगैरे काही नाही सांगितलं तर तशीच अमाऊंट घ्या. 40,000 40,000. डेबिटला 40,000, क्रेडिटला 40,000. नॅरेशन लिहा बिंग सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट. वस्तू उधारीवर विकल्या. तुम्ही असं पण लिहू शकता सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट टू सानिया असं पण लिहू शकतो आपण. त्याच्यानंतर 23 तारखेचं ट्रान्झॅक्शन. मग 23 तारखेचा ट्रान्झॅक्शन बघा. गुड्स वर्थ ₹3,000 रिटर्न टू सचिन. रिटर्नचा ट्रान्झॅक्शन आला. विद्यार्थी मित्रांनो रिटर्नचे ट्रान्झॅक्शन मी तुम्हाला शिकवलेले आहे. रिटर्न 2च प्रकारचे असतात, परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न. मग हे परचेस रिटर्न आहे का सेल्स रिटर्न आहे एवढंच ओळखा. परचेस रिटर्न असेल तर त्याला म्हणतात रिटर्न आउटवर्ड आणि सेल्स रिटर्न असेल तर त्याला म्हणतात रिटर्न इनवर्ड. हे मी तुम्हाला शिकवलं होतं. परचेस रिटर्नला रिटर्न आउटवर्ड म्हणतात, सेल्स रिटर्नला रिटर्न इनवर्ड म्हणतात. म्हणजे जर्नल एंट्रीमध्ये हा शब्द वापरा. आता 23 तारखेचा ट्रान्झॅक्शन हा परचेस रिटर्न आहे का सेल्स रिटर्न हे व्यवस्थित बघा. गुड्स वर्थ ₹3,000 रिटर्न टू सचिन.
टू म्हणजे त्याला, मग सचिनला परत केले म्हणजे याचा अर्थ अगोदर त्याच्याकडून खरेदी केली असते आणि मग आता परत केले म्हणजे परचेस रिटर्न. नाही समजलं तरी अजून एक ट्रिक वापरा. मागच्या परचेस आणि सेलच्या ट्रान्झॅक्शनमध्ये सचिनचं नाव कोणत्या एंट्रीमध्ये बघा. मग सचिनचं नाव परचेसमध्ये का सेल्समध्ये, तर परचेसमध्ये आहे. मग सचिनकडून आपण परचेस केले होते म्हणजे आता जे रिटर्न आहे सचिनच्या नावाचे ते परचेस रिटर्न आहे. आणि परचेस रिटर्नला काय शब्द वापरायचा, रिटर्न आउटवर्ड. तर कुठे लिहायचं, मी तुम्हाला एंट्री थेरी लेक्चरमध्ये शिकवलं होतं, उलट एंट्री करायची. मग परचेसची एंट्री बघा इथं, परचेसच्या एंट्रीमध्ये डेबिटला परचेस होतात तर त्याचे रिटर्न कुठे जातील, क्रेडिटला. म्हणजे परचेस डेबिटला असतील तर परचेस रिटर्न क्रेडिटला, आणि सचिन क्रेडिटला आहे तर सचिन येईल डेबिटला. मग आता सचिन येणार डेबिटला, सचिन अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न. आणि परचेस रिटर्नला काय शब्द सांगितलेला आहे, परचेस रिटर्नला म्हणतात रिटर्न आउटवर्ड. मग एंट्रीमध्ये लिहा टू रिटर्न आउटवर्ड अकाउंट. या पद्धतीने तुम्हाला रिटर्नचे ट्रान्झॅक्शन सोडवता आले पाहिजे. फक्त उलट एंट्री करायची. रिटर्न आउटवर्ड अकाउंट, कितीचा माल परत आला, 3000 3000 3000 3000. नॅरेशन बिंग, नॅरेशन ट्रान्झॅक्शनवरून तयार करायचं. गुड्स रिटर्न टू सचिन, बिंग गुड्स रिटर्न टू सचिन. तर परचेसचा ट्रान्झॅक्शन होता आपण तयार केलं. त्याच्यानंतर 27 तारीख रिसिव्ड ₹8,000 फ्रॉम अजय बाय चेक. चेकचा उल्लेख आला तर बँक वापरायचं. रिसिव्ड म्हणजे मिळणे, मग कॅश मिळाली, कॅश येणार का जाणार, येणार. मग कॅश अकाउंट डेबिटला आणि कुणाकडून मिळाली, अजय अकाउंट क्रेडिटला. परंतु कॅश कशी मिळाली, चेकमुळे मिळाली. मग आपला बँकेचा बॅलन्स वाढणार, कॅश बॅलन्स वाढणार नाही. मग कॅश ऐवजी बँक वापरा. मग कॅश अकाउंट डेबिट ऐवजी बँक अकाउंट डेबिट टू अजय अकाउंट. मग लिहा 27 तारीख बँक अकाउंट डेबिट. चेक शब्द नसता तर आपण कॅश अकाउंट लिहिलं असतं, टू अजय अकाउंट. आणि किती रुपये मिळाले आपल्याला, 8,000 8,000. मग अमाऊंट लिहा 8,000 8,000. नॅरेशन बिंग कॅश रिसिव्ड बाय चेक. चेकने मिळाली म्हणून बँकेचा उल्लेख करायचं कॅश ऐवजी. मग कॅश ऐवजी फक्त बँकेचा उल्लेख करायचा. आपण थोडी जागा ॲडजस्ट करू. पुढचं ट्रान्झॅक्शन 30 तारखेचा शेवटचा ट्रान्झॅक्शन आहे. डेटमध्ये लिहा 30 तारीख आणि ट्रान्झॅक्शन वाचा. गुड्स वर्थ ₹5,000 रिटर्न. रिटर्नचा ट्रान्झॅक्शन आला. दोनच प्रकारचे रिटर्न असतात, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न. आता फ्रॉम सानिया, सानियाकडून परत आला. याचा अर्थ आपण तिला तो माल विकलेला असेल आणि नंतर तो माल परत आला म्हणजे सेल्स रिटर्न. नाही समजलं तर मागच्या परचेस आणि सेल्समध्ये सानियाचं नाव परचेसमध्ये का सेल्समध्ये बघायचं. मग इथं बघा परचेस आणि सेल्स. परचेसमध्ये सचिन आहे, सेल्समध्ये सानिया आहे. म्हणजे सानियाला माल विकला होता. मग आता सानियाचे जे रिटर्न आहे ते सेल्स रिटर्न असतील. मग सेल्स रिटर्नला कोणता शब्द वापरायचा, सेल्स रिटर्नला रिटर्न इनवर्ड शब्द वापरायचा. उलट एंट्री करायची. मग 18 तारखेची जी एंट्री त्याच्या उलट ऑपोजिट एंट्री करा. मग सानिया डेबिटला आहे तर सानिया जाणार क्रेडिटला, आणि सेल्स क्रेडिटला आहे तर त्याचे रिटर्न येतील डेबिटला. आणि सेल्सच्या रिटर्नला काय म्हणतात, रिटर्न इनवर्ड. मग रिटर्न इनवर्ड डेबिटला रिटर्न इनवर्ड अकाउंट डेबिट टू सानिया अकाउंट. सानिया अकाउंट. किती रुपयाचे रिटर्न केले, 5,000. मग डेबिटला लिहा 5,000, क्रेडिटला लिहा 5,000. नॅरेशन बिंग गुड्स रिटर्न. ट्रान्झॅक्शनवरून नॅरेशन बनवायचं. गुड्स रिटर्न फ्रॉम सानिया, फ्रॉम सानिया. या पद्धतीने रिटर्नचे ट्रान्झॅक्शन विद्यार्थी मित्रांनो आपण सोडवले. रिटर्नचे ट्रान्झॅक्शन थेरीमध्ये पण मी शिकवले होते आणि आत्ता पण तुम्हाला लगेच समजले असतील. रिटर्नचे ट्रान्झॅक्शन फक्त दोनच असतात, परचेस रिटर्न किंवा सेल्स रिटर्न. परचेसची एंट्री बघायची आणि परचेस रिटर्नची एंट्री करायची. सेल्सची एंट्री बघायची आणि सेल्स रिटर्नची एंट्री करायची, आणि फक्त उलट एंट्री करायची. परचेसच्या एंट्रीच्या उलट परचेस रिटर्नची एंट्री आणि सेल्सच्या एंट्रीच्या उलट सेल्स रिटर्नची एंट्री. समजा परचेस अकाउंट टू सचिन अकाउंट तर याचे रिटर्न कुठे जातील, परचेस डेबिटला तर परचेस रिटर्न क्रेडिटला, आणि सचिन क्रेडिटला आहे तर सचिन डेबिटला जाणार. बघा सचिन टू
परचेस रिटर्न, मग परचेस रिटर्नला काय म्हणतात, रिटर्न आउटवर्ड. त्याच्यानंतर सानिया सेल्ससोबत आहे, मग सानिया डेबिटला आहे तर रिटर्नमध्ये जाणार क्रेडिटला, आणि सेल्स क्रेडिटला आहे तर रिटर्नमध्ये जाणार डेबिटला, तर त्याला म्हणतात रिटर्न इनवर्ड. ज्या ज्या वेळेस परचेस रिटर्न येणार त्याला रिटर्न आउटवर्ड म्हणा, आणि रिटर्न आउटवर्ड नेहमी क्रेडिटलाच असतात कारण परचेस डेबिटला असतात. ज्या ज्या वेळेस सेल्स सांगितलं जाणार सेलचे रिटर्न तर सेल्स क्रेडिटला असतात तर त्याचे रिटर्न नेहमी डेबिटलाच येतील, रिटर्न इनवर्ड नावाने. आता संपलं, टोटल करा. मग आपली टोटल करायची, जेवढी डेबिट तेवढीच क्रेडिट आपली आली पाहिजे. मग डेबिट आणि क्रेडिट सगळ्यांची टोटल करा तुम्ही. मी इथं लिहून ठेवतो, तुम्ही नंतर चेक करा. 4,86,600, 4,86,600 महत्त्वाचा ट्रान्झॅक्शन होता. याच्यामध्ये महत्त्वाचा प्रॉब्लेम होता, याच्यामध्ये बरेच ट्रान्झॅक्शन आले, रिटर्नचे पण, GSTचे पण, ट्रेड डिस्काउंटचे पण, म्हणून आपण ते व्यवस्थित सोडवले. आय होप तुम्हाला समजलेलं असेल. अशाच नवनवीन ट्रान्झॅक्शनची प्रॅक्टिस आपण करत राहू. पुढच्या लेक्चरला पुढचा प्रॉब्लेम शिकूया. थँक्यू.